कसलं पाणी वाढते. मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. मस्तपैकी उठले, अंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे शनिवार, तर तुम्हाला माहिती आहे आपण जाते वाडीला मित्रांनो. काल रील बघा तो वाडीला भयानक पाणी वाढले. आता बघूया काय काय वाढले का कमी झाले बघूया. जर परमिशन असेल तर आपण आज जायचं. तर मस्तपैकी देवपूजा करून आपण रेडी झालोय. आता मस्तपैकी नाश्ता करायचा. नाश्ता करून झाल्यावर जायचं आपल्याला वाडीला. तर वाडीला जाताना ते कुरुंदवाडचा पूल चालू आहे का नाही हे पण मला माहीत नाही. मी डायरेक्टच जाणार आहे. महाराजांचा आशीर्वाद आहे. जायचं मध्ये कुठं काय अडकत नाही असं मला तर वाटते. तर चला बघूया. वाडीत कसं वाटते की मित्रांनो, जर पाणी इथंपर्यंत म्हणजे जे डेंजर झोनमध्ये नसेल तर आज सोडते मला वाटते. कारण की तिथं म्हणजे कसं जरा पाणी वाहत होतं. गेल्या झालेल्या बुधवारीच गुरुपौर्णिमेला की नाही पाणी एकदम फास्ट वाढत होतं आणि वाहत होतं. त्याच्यामुळे कसं जरा बंदी होती. लवकर भक्तांना पुढे ढकलालती. पण कसं आहे आता जास्त पाणी वाढल्यामुळे लोक पण जास्त उतरायला बघत नाहीत. आणि जर परमिशन असेल तर मग क्वचितच लोक उतरतात. जर परमिशन असेल तर आपण उतरायचं त्याच्यामध्ये, महाराजांचं दर्शन घ्यायचं, प्रदक्षिणा मारायचं मंदिराला, मस्तपैकी थोडा वेळ बसायचं आणि मग यायचं घरला. आणि आल्यावर करायची ड्रॉईंग. तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आणि काय काय होते बघूया. आजचा ब्लॉग भयानक इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की पाणी किती वाढले काय वाढले आपल्याला बघायची लई उत्सुकता आहे. तर चला जाऊया, नाश्ता करूया आणि जाऊया देवाला. कसलं पाणी वाढते. तर मित्रांनो बघा, पुलावर पाणी कसं वाढले. गेल्या वेळेस पण आपण गुरुपौर्णिमा आलो त्यावेळेस पण पाणी एवढंच होतं. पाणी एकदम स्वच्छ वाटत आहे. तर मित्रांनो पाण्याचा आवाज बघा कसा येतो. पाण्यात भवरं व्हायल्यातले. आपण वाडीला जाऊन आलो. जेवण वगैरे आपलं झालेलं आहे. आपण वाडीतच जेवलो. तर त्यानंतर आलो घरला आल्यानंतर आपले जे 7:30चे ब्लॉग होते, 8 चॅनलचे आणि ब्लॉगिंगचे 7:30चे जे व्हिडिओ होते 8 चॅनलचे आणि ब्लॉगिंग चॅनलचे, ते आपले शेड्यूल झाले 7:30 वाजता. तर आता मस्तपैकी आले ड्रॉईंग करण्यासाठी. आत्ताचा वेळ होता म्हणून ड्रॉईंग करून घेऊया म्हटलं. कारण की अजून अंधार तर पडला नाही बघा, उजेडच आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघितलं जाशील की वाडीमध्ये केवढं पाणी आले मित्रांनो. मंदिर अर्धं बुडले. तर त्याच्यामुळं तिथं खाली जाण्यास परवानगी नाही. आणि ती बरोबरच आहे मित्रांनो, कारण की पाण्याचा प्रवाह वाढला आहे. आणि त्यात कोणतं आणि पावणारा जरी माणूस असलं तरी पण ती वाहून जाऊ शकते. एवढं पाणी फास्ट चाललं आहे त्याच्यामुळं. तर नियमांचं पालन करायचं आणि दर्शन घेऊन यायचं. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता वेळ झाला ड्रॉईंगची. मस्तपैकी ड्रॉईंग करूया आणि भेटूया ड्रॉईंग झाल्यावर. ड्रॉईंग झालेली आहे. ही बघा, ही वाली ड्रॉईंग काढली आपण. आणि या ड्रॉईंगमध्ये आपण यूज केलं आहे लाल, पिवळा आणि चॉकलेटी अशा कलरचा यूज केला आहे. 3D ड्रॉईंग आहे मित्रांनो. तर ही ड्रॉईंग तुम्हाला कशी वाटली काय वाटली मला कमेंटमध्ये सांगा. चला आता हे व्हिडिओ शेड्यूल करून घेऊया. आज रात्री 9 वाजता.